हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं की अंशू, मल्लिका आणि अर्पिता प्लॅन करतात की दुधामध्ये काहीतरी मिसळवायचं आणि ते चिंगीला प्यायला द्यायचं, जेणेकरून तिच्या बाळाची ग्रोथ होणार नाही आणि हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल म्हणून. पण अर्पिता ते दूध द्यायलाही जाते, पण तिला कोणीतरी येऊन धडकतं आणि त्यामुळे ते दूध खाली पडतं. त्यामुळे अंशू घरात चिडचिड करत असतो आणि बोलत असतो तिला की मूर्ख आहेस का गं तू, ते दूध कसं सांडलं. तेव्हा अर्पिता बोलते की मला नको ओरडूस, माझं काहीही दोष नाही आहे, पण ती मला येऊन धडकली. तेव्हा मल्लिका त्या दोघांनाही बोलत असते की तुम्ही दोघं इतके मूर्ख आहात ना, तुम्हाला एक काम धड करता येत नाही. मग येतात माझ्याकडे मम्मा मम्मा करत. समर परत आला ना तर समजायचं आता सगळं संपलं. तेव्हा अंशू बोलतो की मम्मा प्लीज आता काहीतरी उपाय सांग ना मॉम, नाहीतर असं होईल ना, समर दादा आला ना तर माझी वाट लावेल. तेव्हा मल्लिका बोलते की हो ना, आता बघा समर येण्याची वाट बघत बसा. तेव्हा अंशू बोलतो ठीक आहे, मग तुम्ही पण बघत बसा की समर दादा माझं त्या चिंगीशी कसं लग्न लावून देतोय. इकडे स्वानंदी चिंगीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली असते सोनोग्राफी करायला. तेवढ्यात तिथे मल्लिकाही येते. तेव्हा त्या दोघी थोड्या डचकतात. तेव्हा मल्लिका बोलते की तेव्हा स्वानंदी बोलते की काकू तुम्ही इथे. तेव्हा मल्लिका बोलते की अगं, स्वानंदी बोलते की म्हणजे तुम्हाला कसं कळलं आम्ही इथे आलो आहोत. तेव्हा मल्लिका बोलते की अगं, या एरियातलं हे बेस्ट क्लिनिक आहे, मला वाटलंच होतं की तू हिला इथे घेऊन आली असेल. स्वानंदी बोलते की हो, पण का आलात. तेव्हा मल्लिका बोलते की अगं का आलात काय, मला चिंगीची काळजी वाटली. तेव्हा स्वानंदी डॉक्टरांना मुद्दामच उद्देशून बोलते की डॉक्टर, चिंगीची हेल्थ चांगली राहणं हीच आमची सगळ्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे. डॉक्टर त्यांना सांगत असतात की चिंगीला सप्लिमेंटची गरज आहे. तेव्हा मल्लिका बोलते पण डॉक्टर अहो, तिचं लग्नही झालं नाही अजून आणि तिचं वय बघितलं ना, आणि मग बाळाला वाढवून काय करणार नाही, त्यापेक्षा मोकळी झाली तर बरं होईल ना डॉक्टर, त्यापेक्षा बाळ अबॉर्ट केलं तर. तेव्हा चिंगी बोलते की ओ हे काय बोलतायत, मी नाही असं होऊ देणार. तेव्हा चिंगी चिडचिड करत असते. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही बाळा, तू चिडचिड करू नको, तुला जसं हवं ना तसंच होणार आहे. तेव्हा मल्लिका बोलते की अगं स्वानंदी, ते कसं वाढवणार आहे, खायला काय घालेल. तेव्हा स्वानंदी बोलते की काकू, या प्रश्नाचं उत्तर एक माणूस देऊ शकतो आणि मी तुम्हाला आत्ता सांगायची गरज नाही आहे. इकडे मंदाकिनी घरी आजीची वाट बघत असते आणि बोलते की कुठे गेली ही म्हातारी, अगदी वय गेलं तरीही घराचा ताबा काय सोडत नाही. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा तू काहीच प्रिपरेशन केलं नाही. मम्मा तू आजीला एक काम कर, तू आजीला असं सांग की ही चिंगी ना घराचं नाक कापणार आहे आणि तिच्या आजीने ना पट्टीच पडवून पाठवलं आहे असं सांग की ही ना घरी बदनामी करण्यासाठीच आली आहे, असं तू आजीला सांग. आणि तिला ना इथे ठेवणं रिस्की आहे, ती काहीही करू शकते हं मम्मा. तेव्हा मल्लिका बोलते की काय सांगतोयस, खरंच हे माझ्या डोक्यात कसं नाही आलं. मंदाकिनी अंशूवर आणि अर्पितावर ओरडत असते. तेव्हा ते अंशूला बोलते की तुझ्याबद्दलच बोलतोय ना आम्ही, फोन ठेव खाली, सारखं फोनमध्ये काय असतं रे, आणि तुझ्याबद्दल बोलतोय तर तुला लक्ष नाही देता येत काय सांगते म्हणून. तेव्हा अंशू बोलतो की फाईन, काय चाललं आहे, एक तर तुम्ही माझ्याशी बोलतात, एक तर माझ्याबद्दल बोलतात, आणि तुम्ही आजीला इथे का बोलवलं आहे, आणि आजी ऐकणार आहे. इथून मागे तू तिला काहीही सांगण्याचा प्रयत्न केला, आत्तापर्यंत तिने काही ऐकलं नाही, आता काय ऐकणार आहे. तेव्हा मल्लिका बोलते की ऐकेल. तेवढ्यात आजी येते आणि बोलते की काय घरातल्या घरात मीटिंग भरवली वाटतं. तेव्हा मल्लिका बोलते की काय सांगू आई. तेव्हा आजी बोलते की पुन्हा तुझ्या मुलाला पाठीशी घालणार असशील तर मी जाते. तेव्हा मल्लिका बोलते की नाही आई, असं काय करता हो आई, मला सांगा ना. मी मान्य करते की माझ्या अंशूची चूक असेल, पण त्याची शिक्षा एवढी मोठी त्याला का. तेव्हा आजी बोलते की तुला त्याच्या शिक्षेचं पडलं आहे, याचं पडलं आहे, चिंगीचं काय. तेव्हा मल्लिका बोलते की हो मी मान्य करते, चिंगीची ही चूक तर आहेच ना, तिलाही कळायला पाहिजे होतं ना की आपण काय करतो आहे हे. तेव्हा मल्लिका आजीला पटवून सांगत असते की आई ती चिंगी कशा आपल्या घरची सून होऊ शकते, चिंगी राजवाडे कसा वाटतं हो आई ऐकायला. तेव्हा मल्लिका आजीला सांगत असते की आई जरा विचार करा हो, आपलं कुटुंब किती मोठं आहे, किती मोठ्या लोकांमध्ये आपली उठबस असते आणि त्यात ही चिंगी कसं दिसेल हो. स्वानंदीला काय, ती म्हणजे अशा. तेव्हा मल्लिका जीप चावते आणि बोलते की म्हणजे ती अशा मिडल क्लास फॅमिलीमधनं आली आहे ना, तिला काय, तिला त्यातलं काय कळतं, म्हणजे तिला आत्ता ती कुठे रुळली आहे, म्हणजे तसंही तिला ॲडजस्ट करावंच लागतं आहे, पण हे कसं दिसेल हो आई. तेव्हा आजी बोलते की स्वानंदी जे करते ना ते योग्यच आहे. तेव्हा आजी बोलते की अगं गप्प बस,
तू एकदा तरी चिंगीची विचारपूस केलीस का? खरं तर तू सपोर्ट करायला पाहिजे होता. तेव्हा मल्लिका बोलते की मी चिंगीला सपोर्ट करायला पाहिजे होता. तेव्हा आजी बोलते की हो मग तू तू उलट तिला सपोर्ट करायला हवा होता. तुझ्यामुळे झालं आहे, मुलामुळे झालं आहे ना हे. तेव्हा अंशू बोलतो की आजी काय बोलतेस हे? तुझा मुलगा तुझा कोणी नाही आहे का मी? तेव्हा आजी बोलते गप्पा बस, सगळ्या घराला लाज आणली ते काय? तेव्हा आजी बोलते बघितलंस, अजूनही त्याच्यावर काहीही पश्चातापाचा ना काही चुकी केल्याचं लवलेशही दिसत नाही आहे. तेव्हा मल्लिका बोलते की आई प्लीज ना प्लीज, हे बघा हवं तर तुम्ही त्याला 6 महिने अख्खं घर साफ करायला लावा, अख्खं घराची फ्लोअर क्लीन करायला लावा, पण प्लीज त्या चिंगीशी मोलकरणीशी लग्न करायला नका लावू. आई प्लीज ना, नका ना चिंगीला घरात ठेवू. तेव्हा आजी बोलते मग ती कुठे जाणार? चिंगी इथेच राहणार. तेव्हा मल्लिका बोलते की आई प्लीज नाही, बघा म्हणजे ती कुठे जाणार म्हणजे काय? जागोजागी अशी निराधार मुलींसाठी आश्रम असतात वाट चुकलेल्या, तिथे आपण तिची सोय करू ना. तेव्हा आजी बोलते की अजूनही तुम्ही तिला एक आश्रितासारखंच हे करतायत, तिला एक माणूस म्हणून समजतच नाही आहे. हे बघ चिंगी निराधार नाही, आपण तिला आधार दिला आहे आणि ती आश्रितासारखी राहणार नाही. तिच्या आजीने पार्वतीने एवढ्या आश्वासनाने तिला इथे पाठवलं होतं आणि तिला असं निराधार होऊन घराबाहेर काढायचं नाही, चिंगी इथेच राहील. तेव्हा मल्लिका खूप रिक्वेस्ट करत असते की आजी मला तर समजतच नाही, आजी ती कशी राहील, म्हणजे ती प्रेग्नेंट आहे, ती इथे कशी राहू शकते आणि लाज आणेल, ती लोक बघतील काय विचारतील, माझी तर मान शर्मेने खाली जाईल, काय उत्तर देऊचे मी सगळ्यांना. तेव्हा मल्लिका बोलते की आई काहीच नाही झालं आहे असं रीतसर, प्लीज ना. तेव्हा आजी बोलते की काय रीतसर नाही झालं आहे ना, मग आपण करून टाकू ना दोघांचं लग्न. तेव्हा अर्पिता बोलते की काय लग्न नाही हां, असंही चिंगी म्हणाली की तिला नाही करायचं आहे लग्न. तेव्हा मल्लिका हे बोलते की आई असं काय बोलताय, पाय धरू का आता तुमचे? मल्लिका आजीला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते की आपण तिला चांगला मुलगा पाहू, तिचं लग्न लावून देऊ, करा ना. उद्या माझ्या अंशूने काही करून घेतलं तर ते जाऊ दे, पण चिंगीने अजून काही भलते असेल त्या मागण्या केल्या तर काय करायचं आहे आपण? आणि तिथे स्वानंदी येते. स्वानंदी बोलते की मी सांगते. तेव्हा सगळे शॉक होतात स्वानंदीकडे बघून. तेव्हा स्वानंदी बोलते की काय करायचं पुढे हे विचारतायत ना तुम्ही, मग मी सांगते. राजवाडे नाही आहेत त्याच्यामुळे माझ्या वतीने आणि त्यांच्या वतीने मी सांगते काय करायचं ते. आपण चिंगीला बाकीच्या गोष्टी काही विचारायचा प्रश्नच नाही, कारण की तिला हे बाळ हवं आहे आणि आपण तिच्या निर्णयाचा आदर करायला हवा. तेवढ्यात आजी बोलते की हो, आपण तिच्या निर्णयाचा आदर करायलाच हवा. इकडे मंदाकिनी वेगळी स्वप्न बघत असते. तिला अधीरा आणि रोहनचं बाळ हवं असतं, तिला नातवंडांचं तोंड बघायचं असतं, पण अधीरा स्पष्ट नकार दिल्यामुळे मंदाकिनी शांत झालेली असते आणि तिची खूप चिडचिड होत असते. आता ती बसून मस्त लहान बाळाचे स्वेटर टोपडन ते विणलेले बघत असते आणि त्यांच्याशीच बोलत असते की काय नाही, ठेवून देते तुम्हाला माळ्यावर, काय ना नंतर बघूया आता, त्याच्याशीच बोलत असते. तेवढ्यात तिच्या शेजारची एक बाई येते आणि ती तिला पेढे द्यायला आलेली असते, कारण की तिची सून ही डिलेवरी झालेली असते. तेव्हा मंदाकिनीला अजून वाटतं की लोकांच्या घरी कसे पाळणे हलत आहेत, लहान लहान बाळ येतं आहे आणि आपल्या घरी. तेव्हा रागसंदर्भात मंदाकिनी तिने विणलेले स्वेटर सगळी लोकर जाळून टाकते. तेवढ्यात घरात धूर बघून पटकन रोहन आणि घरातली सगळी मंडळी येतात आणि बोलतात की मंदाकिनी रोहनचे बाबा बोलतात की मंदाकिनी काय मूर्ख आहेस गं, असं घरात कोण जाळतं का? रोहन पटकन त्याच्यावर पाणी टाकतो आणि ती जाळ विझवतो. तेव्हा अधीरा बोलते की आई तुम्ही हे स्वेटर स्वतःच्या हाताने बनवलेले होतीस, का असं जाळून टाकलं? तेव्हा मंदाकिनी तिच्यावर चिडते आणि बोलते की तुझ्यामुळे हे केलं मी, तू मला माझं आजी होण्याचं स्वप्न पूर्ण करू दिलं नाहीस म्हणून मी हे सगळं संपवून सगळं जाळून टाकलं आहे. मंदाकिनी अधीरा ओरडत असते आता खुश आहे का? इकडे मल्लिका बोलत असते की याला काय अर्थ आहे, ही कोण मोठी निर्णय घेणारी लागून चालली? तेव्हा स्वानंदी बोलते की अहो असं कसं बोलतायत तुम्ही, बाळ चिंगीच्या पोटात आहे ना, मग ती निर्णय घेणार ना. तेव्हा मल्लिका बोलते की हे बरं आहे आई, म्हणजे ती चिंगी कोण कुठली मुलगी आणि ती आता माझ्या मुलाच्या भविष्याचा निर्णय ती घेणार आहे, ती निर्णय घेणार आहे. तेव्हा आजी बोलते की तुझ्या मुलाचं काय सांगतेस तू, हे सगळं त्याचे परिणाम आहेत आणि त्याला ते आता भोगावं लागत आहेत. मल्लिका बोलायचे असते की नाही आई असं अन्याय करू नका, माझ्या अंशूची काहीच चूक नाही आहे आणि या चिंगीचं काय, मला तर ते अजूनही डाऊट आहे की या बाळाचा बाप कोण आहे. तेव्हा स्वानंदी चिडते आणि बोलते की काकू बास, इथे प्रत्येकाला माहिती आहे की या बाळाचा बाप कोण येते आणि आता तुम्हीही मान्य करून टाका. तेव्हा मल्लिका बोलते की 1 मिनिट, का पण मान्य करायचं? अगं या खोटारड्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा? इथं हिचं आधीचं आयुष्य आपल्याला माहीत नाही, माहिती आहे का?
तर याआधी तिने या घरात चोरी केली आहे, माहिती आहे ना, बघितलंच ना केवढा मोठा पाऊल उचलला होता ते तिने. तेव्हा अर्पिताही बोलते की बरोबर आहे मम्मा तुझं, मी न्यूजमध्ये ऐकलं आहे अशा ना मुलींचं रॅकेट असतं, असं येऊन श्रीमंतांच्या घरी घुसतात आणि श्रीमंतांच्या मुलांना फसवतात ते. तेव्हा आजी बोलते की अर्पिता तू गप्प बस, नसलेली अक्कल पाजळू नकोस. तेव्हा मल्लिका सांगत असते की माझ्या मुलाची काही चूक नाही आहे, ही मुलगी खोटं बोलते. तेव्हा अंशूही बोलत असतो की हो ना, मी सगळ्यांसमोर तेव्हा कबूल केलं, कारण की मी खूप हतबल झालो होतो, मला कळत नव्हतं, प्रेशर आलं होतं दादाचं. तेव्हा स्वानंदी बोलते आई गं बिच्चारा, मग आपण एक काम करूया ना, ही पटकन हिचा निर्णय लावून टाकूया, कारण की मुलाचा बाप कोण याच्यासाठी एक टेस्ट असते, DNA वगैरे करून घेऊया ना, मग कळूनच जाईल मुलाचा बाप कोण आहे आणि किती खोटं बोलते ही मुलगी. तेव्हा मी स्वतःच सिद्ध करेल मग ही खोटारडी आहे म्हणून. तेव्हा आजी बोलते काय गं आता का गप्प झालीस. तेव्हा मल्लिका बोलते की आई नका ना माझ्या आणि माझ्या मुलावर असा अन्याय करू, अंशूचं आयुष्य एका मोलकरणीमुळे पणाला लागले, प्लीज समजून घ्या. तेव्हा आजी बोलते की आजपर्यंत तुला समजूनच घेतलं होतं ना कधी तू सुधारशील, काहीतरी तर चेंजेस होतील तुझ्यामध्ये. तेव्हा मल्लिका बोलत असते की आई प्लीज आई, मी घरातली सगळी भांडी घासेल, सगळी फरच्या झाडलोट करेल, पण प्लीज आई माझ्या मुलाचं आयुष्य एवढं पणाला लावू नका, या मोलकिरणीशी लग्न करू नका, एवढी मोठी शिक्षा देऊ नका, एवढ्याशी चुकीची एवढी मोठी शिक्षा. तेव्हा आजी बोलते की तेव्हा स्वानंदी बोलते की मुळात तुमच्या मुलाचा आयुष्याचा काही प्रश्न येतच नाही आहे, तुमच्या मुलाने जे प्रताप गाजवले ना त्याची शिक्षा ही मुलगी भोगते, कळतं आहे ना तुम्हाला. मल्लिका स्वानंदीलाही बोलत असते की मुळात समोर येण्यापर्यंत वाटच का बघायची आहे, हे सगळं तुझ्यामुळे घडतं आहे. तेव्हा आजी बोलते की स्वानंदीला का दोष देते. तेव्हा मल्लिका बोलते की तिनेच डोक्यावर चढून ठेवले. आई तुम्हाला आठवतं का हो, चिंगी जेव्हा आली होती तेव्हा किती साधी भोळी दिसत होती, आणि आता बघितलं ना किती डोक्यावर चढून बसल्यासारखी. तेव्हाच मला कळलं होतं की ही मुलगी दिसते साधी भोळी आणि भानगडी 16 अशातली आहे. तेव्हा मल्लिका स्वानंदीशी बोलत असते तेवढ्यात चिंगी बोलते मल्लिका मॅडम. तेव्हा मल्लिका तिच्यावर चिडते आणि बोलते की तू कशाला येते आमच्यामध्ये, चल निघित ना, गेट आऊट असं बोलते. स्वानंदी चिंगीकडे बघते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.